हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा परत एकदा शॉपिंग ब्लॉग येतोय। खरं तर मागचाही शॉपिंग ब्लॉग मी शूट केला होता आणि तो व्हिडिओ डिलीट झाला, तर त्याच्यामध्ये खूप छान छान आणि वेगवेगळे फॅब्रिक्स होते, पण ठीक आहे चला चालतं, कधी कधी होतं असं। तर चला आपण आता आजचा शॉपिंग ब्लॉगला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले हे फ्लिपकार्टचं पार्सल आहे। तर ह्याच्यामध्ये ना मी जे ओव्हरलॉकचं फूट मागवलं होतं ते मला प्रचंड आवडलं, त्याच्यामुळे म्हटलं की बाकीच्या पण 2-4 फूट घेऊन बघूया जे आपल्याला गरजेचे आहेत ना अशी। तर त्याच्यासाठी मी ही काही फूट घेतलेत, ज्याच्यामध्ये बघा मला लागायचं तर खरं तर एकच होतं। तर पहिली माझी चूक ही होत होती फूट घेताना की मशीनचा आपला जो नंबर असतो ना फूटच्या तिथे, तर तो नंबर टाकायचा तेव्हा तुमचं बरोबर फूट येते। मी त्याच्यानंतर माझ्या मशीनचा नंबर टाकला आणि त्याच्यानंतर आता मला हे फूट आलेत। तर हे लावून बघते की लागतील असं माझा अंदाज आहे, कारण मी मशीनच्या नंबरवरतीच घेतलेत। मला ह्यातल्या सगळ्या फूटची काहीच गरज नव्हती। मला ह्यातल्या मेन फूटची गरज होती ती म्हणजे सिंगल फूटची, जे मला चेन लावण्यासाठी आणि पोटलीज लावण्यासाठी उपयोगी पडणार होती ती वाली। हे बघा इथे आपल्या मशीनचा ना नंबर लिहिलेला असतो इथे, तर हे नंबर ना टाकल्यानंतर करेक्ट फूट येतो। तर हे सिंगल फूट आहे, ह्याच्यामुळे चेन बरोबर लागली जाते, सगळं बरोबर लागलं जातं। तर मी लावते तुम्हाला आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते की लागलं गेलं की नाही ते, कारण की आता शॉपिंग ब्लॉग टाकते ना। तर नाही तर खरं तर हे पार्सल आलं हे मला माहीतच नव्हतं, कारण फ्लिपकार्टचं फक्त 24 आवर्सच रिटर्न पॉलिसी राहते, ते लगेच बंद करून आपल्याला आधी दाखवतं 4 दिवस आणि 7 दिवस, नंतर मी तर बघायला जाते त्याच्या आधीच माझं तर संपून जातं रिटर्न पॉलिसी, कसं काय माहीत। तर आता मला हे पटकन बघावं लागलं, नाही तर माझी आजची रिटर्न पॉलिसी जर गेली तर हे तर थोडंसं, हे पण जास्त महाग नव्हते, 170चे का 140च्या आसपास 4-5 फूट होते। खरं तर फायदा नव्हता बाकीच्यांचा, पण तरी पण ते कॉम्बोमध्ये होते। सिंगल पण 111ला पडत होतं, कॉम्बोमधले 140ला 4 पडत होते, मग ते म्हणून मग ते कॉम्बोमध्येच घेऊन टाकलं। म्हटलं जाऊ दे, जे असेल ते असेल, तसंही फूट आहेत शेवटी, कधी ना कधी ते खराब होतातच। त्यानंतर पुढचं आहे, तर याच्यामध्ये आहे लेस, 4 लेस आहेत। सगळ्या लेस माझ्या संपल्या। 2-3 कस्टमर आले होते, त्यांना लेस लावून ब्लाऊज पाहिजे होता, नाही देता आला मला लेस लावून। तर हे बघा अशी लेस आहे, तर छान लेस आहे बघा, डिझाईन पण छान आहे। तर सगळी सेम आहे का वेगवेगळे आहे? सगळी वेगवेगळे लेस आहे किंवा लेस आहे, तर चांगले आहे, क्वालिटी पण चांगली आहे। मागच्या वेळची क्वालिटी चांगली आली नव्हती म्हणून मी, पण 3चा कसं काय पॉकेट आहेत, 6चा का 5चा पॉकेट होता पॅक। हे बघा लेस चांगली घेतली, कारण आता काही गुड्या नाही आहेत, आता ब्लाऊजला यूज होणार आहे, त्याच्यामुळे जरा दाबून बसली पाहिजे ब्लाऊजला अशी घेतली। तर मला वाटते 4 पॉकेट होते काहीतरी, पण मला 3च आलेले आहेत, बघावं लागेल ते चेक करून, पण लेस चांगले आहे। त्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर याच्यामध्ये आहे कॉटन फॅब्रिक। बघून तर मला वाटते की मला खराब दिलंय, कारण यातलं ऑलरेडी माझ्याकडे एक आलं होतं, तर त्याची क्वालिटी नीची क्वालिटी बघूयात। तर मला हे चांगलं नाही वाटत आहे, म्हणजे सेम ह्याच्यातलं माझ्याकडे आहे पण ते जाड आहे आणि हे खूप पातळ वाटते। कॉटन आहे पण पातळ खूप वाटते, नाही बरोबर वाटत आहे, का असंच आहे काय माहिती, नाही असं नसू शकत। तर हे नाही आहे चांगलं, आणि ह्याचं वेगळंच मटेरियल वाटतंय हे, तर हे मला रिटर्न देईल। कस्टमरला अजिबात फसवायचं नाही, जर नाही चांगलं आलं तर त्यांना स्पष्ट सांगायचं की तुमचं फॅब्रिक तुम्ही जे सांगितलं होतं तर ते अजिबात चांगलं नाही आलं आणि मी काय त्याचा ड्रेस शिवू शकत नाही, त्यामुळे। त्यानंतर पुढचं, तर ही साडीची ऑर्डर बऱ्याच दिवसानंतर आली बरं का। पहिलं सुरुवातीला खूप येत होत्या साडीच्या ड्रेसची, पण आता बऱ्याच दिवसानंतर आलंय। खूप सुंदर दिसतात त्या साडीचे ड्रेस, पण कस्टमरला सगळ्यांना पैठणीचे पाहिजे, तर ही पण पैठणीमध्येच येतं, थोडंसं वेगळं आहे, पण ह्या ड्रेस इतका म्हणजे लुक छान देतो ना, ड्रेसचा म्हणा साडीचा म्हणा, खूप मस्त। तर याचा सुद्धा ड्रेसच बनणार आहे मस्त असा। तर ही साडी 350च्या आसपास पडते। त्यानंतर पार्टीवेअर, तर ह्या साड्यांचं बापरे
इतकं दमवलंय ना मला ह्या साडीने. माझे किती पैसे वेस्ट गेले असेल मलाच कळत नाही. कारण मी आधी 10 साड्या टाकल्या होत्या ऑर्डर. तर 10च्या 10 साड्या कॅन्सल केल्या त्यांनी. स्टॉक नव्हता, काय झालं मला काय माहीत नाही. त्यांनी कॅन्सल केल्या. मला रिफंड दाखवते माझे पैसे, पण काय माहीत. आणि त्याच्यानंतर आता परत मी ऑर्डर केल्या. परत ज्या सिंगल ऑर्डर केल्या एक पहिल्यांदा मी एकदमच कॉम्बोमध्ये बऱ्याचशा घेतल्या होत्या, पण ते मला कॅन्सल केलं. त्याच्यानंतर आता हा वाल्या घेतल्या. तर मी ओपन करून बघणार आहे आजपासून सगळ्या साड्या. कारण मागच्यातली एक साडी ना दिसत वेगळीच होती ना, आतमध्ये ओपन केल्यानंतर ती वेगळीच निघाली. तर ही तरी चांगली आहे. त्यानंतर ही ओपन करूया. तर ती पण पार्टीवेअरचीच आहे, पण ही सुद्धा मी ओपन करून बघते. नुसतं हात जर लागला ना तरी पण क्वालिटी कशी आहे ते समजतं. तर बरेच जण पण फेक प्रोडक्ट पण टाकतात, दिसायला सेम आणि बाकी सगळं वेगळं. ती पण चांगली आहे. त्यानंतर पुढचे तरी पण साडी आहे. तर बघूया ओपन करून साडी आहे. तर त्या दिवशी मेल्यामध्ये गेले होते ना, सेम अशा फॅब्रिकचे तिथे स्कर्ट होते. खूप सुंदर स्कर्ट. मला इतके स्कर्ट आवडतात ना, प्रचंड आवडतात. तर स्कर्ट शिवण्यासाठीच मी ही वाली साडी घेतली. किती मस्त सुंदर असं स्कर्ट दिसेल हा. याच्यावरती व्हाईट टॉप वगैरे मस्त दिसेल. तर हा जॉर्जेट आहे. आणि आता मी असं चाललंय की म्हटलं गावाकडे जाते तर तिकडं नेसावी का डायरेक्ट स्कर्ट शिवावा. साडी मस्त आहे पण स्कर्ट शिवून घेईल मी. हे बघा साडीचा कलर पण छान वाटतोय आणि लुक पण छान वाटते. तर हे जॉर्जेटच्या साड्या दुकानामध्ये 250-300ला भेटतात, पण ऑनलाईन नाही भेटत, महाग भेटते. 350च्या वर होती. त्यानंतर पुढचं आहे. तर यामध्ये पण फॅब्रिकच आहे, क्रेप फॅब्रिक आहे याच्यामध्ये. हे बघा छान आहे, जसं फोटोमध्ये दाखवलं होतं ना सेम. त्याचा प्लाझो वगैरे तर इतका मस्त दिसणार आहे ना, कारण लुक पण दिसेल छान आणि थोडासा वेगळा शिवला ना तर अजून मस्त दिसेल. पण त्यांना ह्याचा ड्रेस पाहिजे. त्यानंतर पुढचं, आणि हे मेन आहे आणि हे तुम्ही ऑनलाईनच घेतलं पाहिजे जर तुम्ही शिलाई काम करत असाल ना. तर इतका माझा तोटा झाला ना, कारण ऑनलाईनचं पार्सल यायला लेट होतं. तर मला हे आंब्याची पानं वगैरे बनवायला कॅनव्हास पेपर पाहिजे होता. 40 रुपये मीटर कॅनव्हास पेपर दिला इथं मला. 40 रुपये मीटर. बापरे, म्हटलं ते राहिलं कॅनव्हास आणि खूप महाग पडतं. आणि समोरचा पैसे दिले तर ठीक आहे, त्याला कॅनव्हास ड्रेसला वापरा. तर हे बघा खूप सुंदर. फक्त 100 रुपयाला 5 मीटर आहे. 100ला 5. इथं 40ला 5 तर किती, 40ला मीटर किती महाग जात आहे. त्याच्यामुळे घर बसल्या 100ला 5 मीटर आहे बघा. आहे भरपूर आहे. तर तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर तुम्ही कॅनव्हास नेहमी ऑनलाईनच घ्या. अजिबात दुकानामध्ये जायच्या भानगडीत पडू नका. इतकं महाग दुकानामध्ये कॅनव्हास, बापरे. नेमकं शिलाईचं म्हणजे समोरच्याला पण परवडलं पाहिजे, आपल्याला पण परवडलं पाहिजे. कॅनव्हासच इतका महाग. गळ्याला कॅनव्हास लावायचं म्हटलं तर एवढासा पाव तुकडा तरी जातोच त्याच्यामध्ये एका प्रत्येक ड्रेसला. त्यामुळे आता हा 5 मीटर आहे ना, तर त्याच्यामध्ये साधारणतः 20 ड्रेस शिवून होतात. 20पेक्षा जास्त होतात कॅनव्हास लावून. जे अम्ब्रेला ड्रेस आहेत ना त्या सगळ्याला कॅनव्हास वापरावाच लागतोय. त्यानंतर ही पण पार्टीवेअर साडी आहे, चांगली आहे. हे पण चांगलीच आहे, पार्टीवेअरच आहे. त्यानंतर पुढचं आहे. त्यावेळेस पार्टीवेअर ड्रेसचे खूप लेट झालंय, कारण साड्याच बरं आल्या नाही बरोबर. पहिल्या तर तिकडं गेल्या, त्यानंतर मी मागवल्या. मी निवांत बसली एकाला करून. परत बघायला गेली तर सगळं कॅन्सल दाखवतंय. तर ही एक साडी आहे. तर ज्या ताईंनी त्यांच्या 2 मुलींसाठी त्यांना याचा शिवून पाहिजे. ही साडी आहे 1200 का 1300 रुपयांची. साडीची क्वालिटी एक नंबर, म्हणजे खूप जास्त छान आहे. पण मी त्यांना म्हणत होती ड्रेस शिवायचे तर इतकी महाग साडी घेऊ नका. थोडी तसंही काय असे ड्रेस जास्त यूज होणार नाही. नंतर मुली मोठ्या झाल्या की काय फायदा नाही आहे. पण ही साडी महाग आहे पण खूप सुंदर साडी आहे, एक नंबर. म्हणजे काय तिचं लुकच खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो ओपन करून. मी मागवली, कस्टमरनी नाही पैसे दिले, मी स्वतः पैसे भरलेले आहेत. पण आता ड्रेस रेडी झाल्यानंतर त्या देते. ड्रेस इतकी सुंदर यार, क्वालिटी तर इतकी भारी आहे ना, खूप म्हणजे खूपच छान. असं लग्नासाठी वगैरे तुम्ही जर म्हणलं ना, बघा आतनं पण फुल भरीव साडी आहे, बाहेरनं पण इतकी मस्त अशी प्रिंट आहे. आणि बॉर्डर इतकी भरीव आणि फुल पैठणी लुक आहे, फुल पैठणी.
एक पण A- म्हणजे तुम्ही मी जर ह्याला स्टार द्यायचं म्हटलं तर मी हिला 10 to 10 देईल, कारण की खूप जास्त छान आहे. याच्यामध्ये बटरफ्लाय मोर हे ते म्हणजे हा जो पैठणीचा पूर्ण लुक आहे ना तोच लुक आहे आणि खूप भरीव बॉर्डर आहे. खूप छान आहे बरं का. साडी महाग आहे पण क्वालिटी पण खूप मस्त आहे. आता हीच साडी दुकानामध्ये 2,500 ते 3,000ला बसली असते सेम साडी आपण घ्यायला गेलो असतो तर. खूप सुंदर साडी आहे आणि याचा पदर बघा हा असा आहे. तर या पदराचा तर जॅकेट इकीलाच बनवू शकतात किंवा मग दोघीच्या पण फ्रंट पार्टला टाकते, कारण दोघी मुलींसाठी पाहिजे त्यांना. तर ड्रेसची प्राईस पण त्यांनी जास्त म्हणजे मी त्यांना जास्त सांगितलेलं आहे, कारण साडीच महाग आहे तर मग ड्रेसची किंमतही तेवढीच होणार. पण क्वालिटी आहे, ड्रेस टिकल खूप दिवस. मस्त ब्रँडेड क्वालिटी म्हणजे चांगली वाटते क्वालिटी. आपण जे पहिले पैठणीचे घेतलेत ना तो ड्रेस मी 600लाच देते, 600ला फ्रॉक देते, पण ती क्वालिटी पण थोडीशी वाटत होती. पण चांगले आपलं कामाकामी. तसंही हा ड्रेस आपण जे शिवतो ना ते जास्त यूज होत नाही, माझी स्वतःची जास्त होत नाही, त्याच्यामुळे बसूनच राहतात. मग ते टाकून देण्यापेक्षा आपलं कमी क्वालिटी असेल तर चालतंय की. सेम शाईन तर सेमच आहे, फक्त कपड्याचा फरक आहे. शाईन सेम आहे, काही फरक नाही शाईनमध्ये. त्यानंतर पुढचं आहे तर ती सुद्धा साडीच आहे आणि या साडीचं सुद्धा छान असा ड्रेसच बनणार आहे. बघा मस्त सुरेख कॉम्बे. आता ती साडी आहे 1200ची आणि ही साडी आहे 500ची. तर आणि हिची क्वालिटी सुद्धा तुम्हाला दाखवते. सुंदर क्वालिटी आहे, काही नाही की क्वालिटी खराब आहे. हे बघा हा याचा पदर आहे, हा वाला पदर आहे आणि पूर्ण साडी आहे आणि सेम आतमध्ये आहे, भरीव आहे, अजिबात अशी काही खराब नाही. हे बघा मस्त आहे. तर ते कलर कॉम्बिनेशन मला काय आवडले नाही, कस्टमरनी कसं सिलेक्ट केलं त्यांनाच माहीत. मला नाही आवडले कलर कॉम्बिनेशन. मेन म्हणजे रेड कलरच मला आवडत नाही, अजिबात आवडत नाही रेड कलर मला. त्यानंतर पुढची आहे खण साडी. खणाला खूप महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये. मला बऱ्याच जणांच्या खणासाठी ऑर्डर येतात पण मला खण फॅब्रिक भेटत नाही आहे, त्याच्यामुळे आता हे सुद्धा मला वरलं तर खण वाटत नाही, वेगळंच वाटतंय. तर साडी खूप मस्त आहे पण ही मला खण नाही वाटत. खण आहे मध्ये मध्ये खणच आहे हे, पण वेगळी थोडीशी डिझाईन. पण फ्रॉक एक नंबर दिसणार आहे. खण नाही आहे पण ही साडी वेगळीच आहे. तर लिहिलं खणच होतं पण ही खण नाही वाटत मला. आपण ओपन करून थोडीशी बघूया म्हणजे आपल्याला लुक एक्झॅक्ट कळेल. तर हा वाला पदर आहे हे बघा आणि त्यानंतर मग ही अशी साडी नाही चांगली म्हणजे साडी चांगली आहे पण मला एक खण लुक नाही देते, हे वेगळंच लुक देते, खणासारखं वाटत नाही. पण साडी चांगली आहे, जाऊ दे उगाच. बघते टाकून कस्टमरला, फोटो आवडला तर ठीक आहे. म्हणजे फोटो त्यांनी जो सिलेक्ट केला तीच साडी मागवली पण तिथे खण दाखवतंय. ही पण खणच आहे बहुतेक, पण ही असलं कसलं, ही डिझाईन नाही आवडली मला. अशी लाईनिंगची डिझाईन आहे, खणासारखं काय लुक एवढा देत नाही. बघा फोटोत दे तुम्हाला बघताना ही प्रॉपर खणच वाटते. मला ही फोटोमध्ये प्रॉपर खणसारखी दिसत होती. खण म्हणजे कसं असा त्रिकोणी असे त्रिकोण असतात, पण हे त्रिकोण आहेत पण मध्ये वेगवेगळंच असं आहे काय काय. आणि ही बॉर्डर आहे ना ती पण हलकी आहे, अशी चांगली नाही आहे बॉर्डर, भरीव. तसं अस्तर येणार आहे त्याच्यामुळे लुक खूप देईल पण हे खूप शाईन करतोय कपडा. बघते कस्टमरला विचारून त्यांची मर्जी, आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर आपण आता काय बोलू नाही शकत. तर जाऊ द्या, बघते मी, विचार करते. तर हा होता आपला आजचा शॉपिंगचा ब्लॉग आणि सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कमी किमतीमध्ये असतं माझं सगळंच. म्हणजे मी स्वस्तात मस्त घेण्याचा प्रयत्न करते. पण आजची साडी मला स्पेशली प्रचंड आवडलेली आहे. ही वाली साडी छान आहे. जरी समजा कुणाचं लग्न वगैरे असेल ना तरी पण मी मागवेन नेक्स्ट टाईम, कारण बाहेरून इतकी महाग येण्यापेक्षाही मला पैठणी खूप सुंदर वाटली आणि पूर्ण भरीव आहे, भरीव काम आहे याचं, छान वाटते. तर ठीक आहे, चला ड्रेस शिवेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत फोटो शेअर होतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय.